तर पुण्यात पावसाची परिस्थिती आहे। भाजप नेत्या माधुरी मिसाळ यांच्याशी संवाद साधतात आमचे प्रतिनिधी अमोल धर्माणे। आपल्या भागात परत पुराची परिस्थिती होऊ नये म्हणून वारंवार प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, मीटिंग घेतलेल्या आहेत। पण आज तुम्ही बघताय की सकाळपासून आपण 7 वाजल्यापासून आपले रात्रीपासून म्हणजे नगरसेवक आणि हे सगळे इथे आहेत, कार्यकर्ते आहेत। पण आज आम्हाला आमच्या हातामध्ये बोटी नाहीयेत, काही यंत्रणा नाहीये। पाणी हे सक्शन लावूनच बाहेर काढायला लागतं दर, कारण ह्याला कुठेही मार्ग नाही काढायचा। जसं आता इथे एकता नगर तसं विठ्ठल नगरला सेम परिस्थिती आहे, वरती साईनगरला सेम परिस्थिती आहे। लोक तिथे अडकलेले आहेत, हजारो लोक अडकलेले आहेत आणि प्रशासन थंड आहे। पण प्रशासनाचं अपयश नाही, कारण की पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडतोय, पाण्याचा प्रवाह हा 2 दिवसापासून चालू केलेला आहे। आज अचानक तो वाढवण्यात आला, नागरिक अडकलेले आहेत, नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। तुम्ही काय आढावा घेतलेला आहे आणि काय सूचना प्रशासनाला देत आहे? ऑलरेडी आपण महिनाभर म्हणजे तुम्ही बघितलं असेल की पाऊस नुसता झाला तर सिंहगड रोड जेव्हा तुंबला होता, आपण 2 वेळा पाहणी करून ड्रेनेजच्या लाईन्स या सगळ्या त्याच्यामधल्या केबल हे सगळ्या गोष्टी केल्यामुळे आज रोड तरी सेफमध्ये आहे। पण इथल्या भागामध्ये नेहमीच पुराच्या जेव्हा हे येतं तेव्हा हा भाग असाच आहे की होडीतनंच लोकांना बाहेर काढायला लागतं, कारण इथे दुसरा मार्गच नाही पाणी जाण्यासाठी। त्यामुळे आपण हे सगळ्या सूचना प्रशासनाला ऑलरेडी आधी दिलेल्या आहेत, 10 पत्र पण दिलेली आहेत की तुम्ही त्याची यंत्रणा सुसज्ज ठेवा। आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज नाही हे मला वाटतं मी मागच्या 15 दिवसापूर्वी पण हे तुम्हाला पण सगळ्यांना सांगितलं होतं की आपली यंत्रणा सुसज्ज नाही। आज सोनवणे आज कंट्रोल रूमला बसलेले, तुम्ही बघताय की एवढं वाईट परिस्थितीमध्ये अग्निशामक लोकांच्या शिवाय इथे कुठलाही अधिकारी उपलब्ध नाहीये। अजूनही आयुक्त येत आहेत म्हणतात, आता पालकमंत्र्यांना आम्ही फोन लावतोय, त्यांचा जर संपर्क झाला तर आम्ही त्यांच्या कानावर पण ही परिस्थिती आता घालणार। प्रशासनाचं अपयश आहे, ऑफकोर्स अपयश आहे, कारण प्रशासन अलर्टच नाहीये, या बाबतीमध्ये गंभीर नाहीये। मुळामध्ये ही परिस्थिती उद्भवेल हे आपल्याला माहिती आहे, ज्या पद्धतीने पाऊस पडत होता, तरी सुद्धा प्रशासन गंभीर नाही। तर माधुरीताई मिसाळ सध्या पाहतो की पाण्यामध्ये उतरून संपूर्ण या परिसराची पाहणी केलेली आहे। प्रशासनाचं अपयश आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। कोणतीही पूर्व सूचना इथल्या स्थानिक नागरिकांना दिली नाही आणि त्यामुळे ही परिस्थिती आहे ती सध्या स्थानिकांवर ओढवलेली आहे। कॅमेरामन पियुष येरवडेकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।